नाशिकमधून एक मोठी बातमी हाती येतेय। मुंबई मनमाड डिझेल पाईपलाईन इथं फुटलेली आहे आणि त्याच्यामुळे हजारो लिटर डिझेल वाया गेलंय। निफाड तालुक्यातील खानगाव इथं ही डिझेलची गळती सध्या सुरू आहे पाईपलाईन फुटल्यामुळे। खरं तर गोदावरी नदीपात्रात आणि शेतात डिझेल पसरलंय आणि त्यामुळे आता या डिझेल पसरल्यामुळे स्थानिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। पहाटेची ही संपूर्ण घटना आहे। डिझेलची पाईपलाईन फुटली आहे आणि या पाईपलाईन दुरुस्तीचे युद्ध पातळीवरती प्रयत्न देखील सुरू आहेत। आमचे नाशिकचे प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्या सोबत आहेत। सागर, काय सध्याची स्थिती आहे? रेश्मा, ही भूमिगत पाईपलाईन आहे। मनमाड मुंबई डिझेल पाईपलाईन म्हटलं जातं हिला। आणि आज पहाटेच्या दरम्यान काही कारणास्तव या पाईपलाईन मधून हजारो लिटर डिझेलची जी आहे ती गळती सुरू झाल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे हे संपूर्ण डिझेल जे आहे हे शेजारी असलेल्या गोदावरीच्या पात्रामध्ये आणि आजूबाजूच्या शेतांमध्ये पसरलंय। त्याच्यामुळे पिण्याचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होण्याची शक्यता आहे। शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। जनावरं विशेषतः जे हे पाणी पितात त्यांना याचा त्रास होऊ शकतो अशी माहिती आता मिळतीये। प्रशासनाचे शेकडो कर्मचारी सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संपूर्ण परिसराला जे आहे ते सर्वसामान्यांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे आणि काही टँकरच्या माध्यमातून डिझेल भरून घेण्याचंही काम दुसरीकडे सुरू आहे। आणि काही तज्ञ जे आहेत मनमाडून ते घटनास्थळी पोहोचलेले, ही जी काही गळती आहे ती थांबवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। रेश्मा, निश्चित सागर, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।